निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी चिंतेचं वातावरण बनलेलं आहे। पावसाबद्दल सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आज राज्यातील 18 जिल्हे या ठिकाणी आता मोठे पुराचे असणार आहेत। या ठिकाणी आता नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे। नदी नाले ओढे तुडुंब आज भरून वाहणार आहेत। 6 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहे। पुढील 3 तासांच्या आतमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईकडून खूप मोठा जोरदार पाऊस आणि या जोरदार पावसामध्ये मोठे 100 ते 150 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे यामध्ये असल्याने मोठी सावधगिरी बाळगण्याची सूचना हवामान खात्याकडून या ठिकाणी आता देण्यात आली आहे। यामध्ये खूप मोठा वारा असल्याने सर्वच नागरिकांमध्ये आणि शेती पिकांसाठी मोठा धोका असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय कमी दाबाचं त्या ठिकाणी क्षेत्र निर्माण झालंय आणि एक क्षेत्र इतकं भयानक आहे ज्यामुळे राज्यातील 18 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय। पुढील 3 तासांच्या आतमध्ये वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्या। आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंत इतका मोठा पाऊस कधी झाला नव्हता। इतका मोठा पाऊस पुढील 3 तासाच्या आतमध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये जोरदार कोसळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय अर्जंट तातडीचा आदेश खास शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील या 18 जिल्ह्यातील जनतेसाठी काढलेला आहे। आता हा आदेश प्रत्येक आता त्या ठिकाणी 18 जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी पाळावा लागणार आहे, कारण यामध्ये मुसळधार त्या ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी केला आहे। तुमचा जर जिल्हा या 18 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला या 18 जिल्ह्यामधील त्या ठिकाणी महत्त्वाचे 6 जिल्हे असे सांगितलेत ज्यामध्ये आता भयानक असा रेड अलर्ट या 6 जिल्ह्यांना या ठिकाणी आता लागू केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी केला आहे। संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना हवामान खात्याकडून देण्यात आली आहे, कारण हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर तो अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाला आहे। तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आता महाराष्ट्राच्या दिशेने आता याचा वेग प्रवास जो आहे तर तो वेगाने वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रचंड वादळी वारे यामध्ये निर्माण झाला आहे। जवळपास 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने यामध्ये वारा असल्याने आता यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे, तसेच शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमची शेती त्या ठिकाणी आता शेतामध्ये पिके व्यवस्थित असेल तर यामध्ये मोठा धोका असल्याचं देखील हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलंय। आता या 18 जिल्ह्यांमधील 6 जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलंय। या आता 6 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील तर त्यांना शेती पिकांची काळजी घ्यायला सांगितलंय, कारण यामध्ये शेतीचं भयंकर असं नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत। आता बघा, या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक पाऊस आता त्या ठिकाणी पुढील 3 दिवसांसाठी असणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, आणि कोणते असे जिल्हे आहेत जिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। काही जिल्ह्यामध्ये इतका भयंकर पाऊस आहे की त्या ठिकाणी ढगफुटी होऊन पुढील 2 ते 3 तासानंतर त्या ठिकाणी आता नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे, रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून आता एक यादी जाहीर केली आहे, तर ही यादी सर्वांनी बघायचं आहे, कारण आपल्या राज्यातील 18 जिल्ह्यापैकी 6 जिल्हे जे आहेत तर त्या ठिकाणी रेड अलर्ट भयंकर मोठा हवामान खात्याकडून दिलेला आहे। त्यामुळे तुमचा जर जिल्हा या 6 भयंकर रेड अलर्ट दिलेल्या या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायला सांगितले। सगळ्यात मोठा धोका शेती पिकांना असल्याचं देखील यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सावध राहायला तुम्हाला सांगितले। यामध्ये आपण आता जाणून घेणार आहोत की कोणते ते 6 जिल्हे आहेत
जिथे भयंकर असा रेड अलर्ट दिलाय, ज्या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे तुमच्या शेती पिकाचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही कोणतेही पीक पेरलं असेल तर तुमचा जिल्हा या 6 भयंकर रेड अलर्ट दिलेल्या हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय। यामध्ये वादळी वारे होणार आहे, यामध्ये बाजरी पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मटकी असेल, तूर असेल, हळद असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। ही पिके जमिनीवर त्या ठिकाणी झोपण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये वादळी वारा, त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस दोन्ही असल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काळजीची त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या। कोणकोणते जिल्हे कशामध्ये येत आहेत, जिथे पाऊस जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पडणार आहे, यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढे आज उद्या परवा जे आता 6 भयंकर रेड अलर्ट देणारे जिल्हे आहेत तर यामध्ये असणार आहेत, ज्यामध्ये खूप भयंकर मोठा पाऊस पडून शेती पिकांचं नुकसान होणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे हवामान खात्याकडून या जिल्ह्यांची आता सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे। आता बघा, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होतं की मे महिन्यामध्ये आता तुम्ही आठवून बघा, त्या ठिकाणी सर्वात मोठा अवकाळी पाऊस झाला, जो 101 वर्षामध्ये म्हणजे 100 वर्षामध्ये कधीच पाऊस पडलेला नव्हता। त्यावेळी काय झालं होतं की त्या ठिकाणी उन्हानं सर्व काय असेल ती समुद्राचा पृष्ठभाग हे तापमान सरासरीपेक्षा त्या ठिकाणी वाढलं होतं, कारण अवकाळी पाऊस एवढा मोठा कधी झाला नव्हता, तर तो त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये झाला होता। त्यामुळे समुद्रावरचं पृष्ठभाग जे असतं तर ते वाढलं होतं, त्या ठिकाणी तापलं होतं। त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं एक क्षेत्र निर्माण झालंय। त्यामुळे समुद्राचं पाणी अक्षरशः त्यावेळी उकळतं होतं, इतकं तापमान कधीसुद्धा मे महिन्यामध्ये वाढलं नव्हतं। त्यामुळेच हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्राचे पृष्ठभागावरचे वाढलेले तापमान कोणत्याही मोठ्या चक्रीवादळापेक्षा किंवा कमी दाबाच्या क्षेत्रासाठी लागणारं इंधन जितकं जास्त तापमान लागतं, त्याप्रमाणेच आता त्या ठिकाणी कालपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 6 जिल्ह्यांना भयंकर असा रेड अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर केल्यात आला आहे। म्हणजे पुढील 3 तासामध्ये या 6 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस येतोय। आता 18 जिल्ह्यांना या ठिकाणी मोठा धोका असल्याचं सांगितलंय। तुमचा जिल्हा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार असल्याचं सांगितलंय। यामध्ये ढगफुटी सदृश या ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलंय। कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस पूर्णपणे गैरहजर देखील असणार आहे, कारण काही जिल्ह्यामध्ये इतका मोठा पाऊस पडणार आहे की त्या ठिकाणी आता नागरिकांना घराबाहेर पडण्याचं मुश्किल होणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे या ठिकाणी पहिले अनेकांच्या लक्षात आलं असेल की मान्सून पावसाला थोडं त्या ठिकाणी कमजोर सुरुवात झाली होती, परंतु आता कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात आणि त्या ठिकाणी अरबी समुद्रात त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे। आता बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की बंगालच्या उपसागरात त्याच्या ऊर्जेचं एक महाभयंकर रूप धारण केल्याचं पाहायला मिळते। सध्याला हे कमी दाबाचं क्षेत्र आता एक सुपर सिस्टीममध्ये बदलताना दिसतंय, जे हळूहळू निश्चित जमिनीच्या दिशेने सरकत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सुपर सिस्टीमच्या महाराष्ट्रातील कोणत्या भागांना सर्वाधिक फटका बसणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता बघा, ढगफुटीसारखा पाऊस त्या ठिकाणी कोसळणार आहे। त्या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे तुम्हाला पाहायला मिळतील। मोठमोठी झाडे तुम्हाला मुळासकट उन्मळून पडलेले दिसतील, विजेचे खांब तुम्हाला त्या ठिकाणी वाकलेले दिसतील। वीज पुरवठा या 18 जिल्ह्यांमधील 6 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला खंडित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 18 जिल्हे कोणकोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 जिल्हे कोणकोणते आहेत जिथे रेड अलर्ट जारी केलेला आहे, तुम्ही लवकर बघायचं आहे। आता बघा, विशेषतः शेतकरी असाल तर शेतामध्ये बाजरी पीक केला असेल, सोयाबीन केला असेल, कापूस केला असेल, हळद केला असेल तर या पिकांना मोठा धोका असल्याचं सांगितलंय। तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे उन्मळून पडतील, शेती पिकांचं नुकसान होईल। तसेच जर तुमच्या घराची छप्पर जर पत्र्याचं असेल तर ते त्या ठिकाणी उडण्याची शक्यता आहे, मोठी हानी होऊ शकते। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट जाऊ शकते, त्यामुळे मोबाईल चार्जिंग करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आभाळातून पाऊस त्या ठिकाणी
कमी मिनिटातच तुमच्या त्या ठिकाणी जमिनीवर कोसळणार आहे, यालाच ढगफुटी सदृश पाऊस पडतात. म्हणजेच त्या ठिकाणी दिवसभरामध्ये म्हणजे 4 ते 5 तासामध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा अगदी 10 मिनिटांमध्ये पडत असतो. यालाच ढगफुटी सदृश पाऊस म्हणतात. आणि हा जो पाऊस आहे तर तो पुढील 3 तासांच्या आतमध्ये या 6 जिल्ह्यांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्हाला पाणी साचल्याचं पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या गावाला त्या ठिकाणी नदी असेल तर नदीत पूर येण्याची शक्यता आहे. रस्त्यावर कमरेपर्यंत त्या ठिकाणी पाणी साचू शकतं. सर्वात मोठा धोका त्या ठिकाणी दरड कोसळण्याचं सांगितलं आहे. विशेषतः घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड कोसळून मोठे अपघात होऊ शकतात. अशी भयानक परिस्थिती आता पुढे सांगणार आहे त्या 6 जिल्ह्यामध्ये होऊ शकते असं सांगितलंय. आता बघा, पुढील 3 तासानंतर भयानक असा रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे. जिल्ह्यांसाठी धोक्याची सर्वोच्च पातळी या ठिकाणी गाठल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला जाणून घ्यायचे आहे की 6 जिल्हे असे कोणते आहेत जिथे प्रचंड मोठा रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकलाय. कोणते 6 जिल्हे आहेत जिथे पाऊसच नाही आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे? बघा, महाराष्ट्रामध्ये 3 टप्पे पडलेत, कारण हवामान खात्याने एक वेगळीच परिस्थिती त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एक वेगळंच वातावरण निर्माण झालंय, ज्यामुळे परिस्थिती खूप भयानक बनलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इशारा दिलेल्या काळामध्ये तुम्ही अजिबात आता 2 ते 3 दिवस घराबाहेर अजिबात पडू नका. काम असेल तरच घराबाहेर पडा. तुम्हाला 2 अत्यावश्यक वस्तू जवळ ठेवायचे. एक इमर्जन्सी किट, बॅटरीवर चालणारी टॉर्च, तसेच मोबाईल चार्जिंग करून ठेवा. अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं, कारण हवामान खात्याकडून आलेल्या नवनवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवरच मिळत असतात. अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात आलंय. आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जर शेतामध्ये जर त्या ठिकाणी तुमचे जनावरं गुरं असतील तर सुरक्षित ठिकाणी तुम्हाला बांधायला सांगितलं आहे. तुमच्या मनामध्ये तोच प्रश्न आहे, तो म्हणजे 6 कोणते जिल्हे आहेत जिथे भयंकर असा रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे. आता तुम्हाला ते 6 जिल्हे सांगण्यास सुरुवात करत आहे. पहा लक्ष देऊन. आता बघा, या ठिकाणी आता तुमच्या साईटला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं शेती असेल तर या 6 जिल्ह्यांना मोठा धोका असल्याचं सांगितलंय. तर त्या 6 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. आता यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाता परिसर येथे दरड कोसळण्याची शक्यता वर्तवल्या, अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्या. आता त्यानंतर रायगड आहे, यामध्ये अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा आणि समुद्राच्या उदागांना मोठा धोका होऊ शकतो. 3 जिल्हे सांगितलेत, ज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, नद्यांना पूर येण्याची, दरड कोसळण्याची शक्यता वर्तवल्या. 4 नंबर जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या ठिकाणी किनारपट्टीचा जो भाग आहे तर यामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. या ठिकाणी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये विशेष घाटमाता परिसर, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीचा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आता बघा, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा. विशेषतः या ठिकाणी आता बघा, घाट परिसर, कोयना, महाबळेश्वर या परिसरात अतिवृष्टीचा, दरडी कोसळण्याचा गंभीर इशारा आहे. बघा, रेड अलर्टच्या 6 जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा सांगतोय का. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता कोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर त्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यानंतर येतो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेती पिकांची काळजी घ्यायची आहे. जर गरज असेल तरच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे, अन्यथा मुसळधार पावसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बाहेर सुद्धा पडू नका असं सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हाला पावसाबद्दल नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.